श्री गुरुदेव दत्त. तर मला आलेली दत्त महाराजांची प्रचिती हे मी शेअर करणार आहे. तर हे तर नक्की आहे की देव होते आणि देव आहेत आणि देव असणार, हे तर 100% खरं आहे. जे देव मानत नाही त्यांची गोष्ट वेगळी आहे. दत्त महाराज आपल्या पाठीशी सदैव असतात, हे मी अनुभवलेलं आहे. अजूनसुद्धा ते दत्त महाराजांनी दिलेली प्रचिती मला डोळ्यासमोर येते. तर मला आलेली प्रचिती सांगते. मोराळे भक्तिमार्ग चालू केल्यानंतरचीच घटना आहे. दत्त महाराजांनी मला दिलेली प्रचिती. तर माझ्या बहिणीला ती सारखं आजारी पडायची. तर अचानक एक दिवशी फोन आला की खूप आजारी पडली आहे म्हणून. आणि तिच्याकडं फोनसुद्धा दिले नव्हते. ती बोलण्याच्या परिस्थितीतसुद्धा नव्हती. फोन घ्यायच्या परिस्थितीतसुद्धा नव्हती. तर कॉल आल्यानंतर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलो की तिच्याकडं फोन द्या. तर ते ते सांगू लागले की ती बोलण्याच्या परिस्थितीतसुद्धा नाही म्हणून. मग आम्ही खूप घाबरलो. त्यांचं बोलणं असं होतं की आता काही ती जगतच नाही असं होतं. मग आम्हाला खूप टेन्शन आलं आणि आम्ही खूप घाबरलो. तर सारखं ते सांगू लागले की तुम्ही आत्ताच्या आत्ता या, तुम्ही आत्ताच्या आत्ता या. तर आम्ही खूप घाबरलो. तर नेमकं काय झालं आहे म्हणून. रिपोर्ट्स तर नॉर्मल होते, पण तिला काय होतं ते कळत नव्हतं. एवढं त्रास होत होता तिला की कुठलंच म्हणजे ट्रीटमेंट तिला कमीच प्रभावच पडत नव्हतं त्याचा. उलट जास्तच त्रास व्हायचा. तसं झाल्यानंतर आम्ही घरात जाण्या अगोदर नामस्मरण करायला बसलो. मी, माझी आई. नामस्मरण करतच आमच्या डोळ्यातून अश्रू येत होते. तर मी नामस्मरण करतच दत्त महाराजांना प्रार्थना करत होते. माझ्या बहिणीला बरं कर, तिचं सगळं कमी होऊ दे, ती बरी होऊ दे म्हणून. आणि मी दत्त महाराजांना प्रार्थना केली की आत्ता जे माझ्याकडे जे भस्म आहे, विभूती आहे, ते मी आता गेल्यानंतर तिला लगेच लावते आणि लावल्यानंतर मला मार्ग मिळाला पाहिजे, काहीतरी फरक झाला पाहिजे म्हणून मी प्रार्थना करू लागले. अगरबत्ती संपेपर्यंत नामस्मरण केलो आणि लगेच जायला निघालो. तर आमच्या डोक्यात तिचाच विचार आणि दत्त महाराजांचं नामस्मरण. इथून जे चालू केलं होतं, जेव्हा अगरबत्ती संपली तरी पण आमचं नामस्मरण संपलं नव्हतं. तर इथून निघालो, इथूनच चालू होतं आमचं नामस्मरण. नामस्मरण पण चालू होतं आणि डोळ्यातून अश्रू पण येत होते. आजूबाजूचे लोक पण आम्हाला दिसत नव्हते. फक्त दत्त महाराज आणि बहीण एवढंच आम्हाला दिसत होतं. जाऊन बसमध्ये बसलो आणि बसमध्ये बसल्यानंतर सुद्धा चालूच होतं. मी खिडकीच्या साईडला बसले होते. अर्ध्या वाटेपर्यंत गेलो होतो आणि नामस्मरण चालू होतं. अश्रू येत होते. तसंच प्रार्थना सुरू होती. बसच्या उजव्या खिडकीला मी बसले होते. तर मी दत्त महाराजांना म्हणले, मनात म्हणजे प्रार्थना केली. मी अशी प्रार्थना केली की आजपर्यंत या शक्तीमुळं आम्हाला खूप त्रास झाला आहे. खूप काही घटना घडल्या आहेत. खूप काही आमचं उद्ध्वस्त झालेलं आहे. ते तुलासुद्धा माहिती आहे दत्त महाराज. लहानपणीच वडील गेले आणि माझी परिस्थिती अशी, माझ्यात एवढ्या शक्ती आणि वडीलसुद्धा तसल्यातच गेले शक्तीमुळे. आणि भावाला पण त्याचा प्रभाव होऊन तो वेडा झाला. आजपर्यंत खूप घटना घडल्या, त्रास झाला आणि मोराळे आलो, तुझं भक्तिमार्ग चालू केलो. मला माहिती आहे तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू तसं काही होऊ देणार नाही. तरी पण मी दत्त महाराजांना म्हणले, मनातल्या मनात प्रार्थना केली की जर तिला काही झालं तर आम्हाला सुद्धा जगण्याची इच्छा नाही आहे. तिला काय झालं तर आम्ही सगळेच तुझ्या पायावर येऊन जीव देणार, असं मी म्हणले. तर तेवढ्यात काय झालं बघा, दत्त महाराज मला दिलेली प्रचिती त्याच क्षणी. तर आमची बस पुढे होती. तर खिडकीत मी बसले होते. तर मागून एक पूर्ण जोरजोरात हॉर्न वाजवत एक क्रोझर होती. त्या क्रोझरला यायला वाटसुद्धा नव्हती. तर ती तेवढ्या जोरात हॉर्न वाजवत समोर आली की ते बसच्या पुढे आली आणि त्या क्रोझरच्या मागं स्वामी समर्थचा फोटो होता आणि लिहिलेलं होतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
ते मी बघितले. त्याच क्षणी जेव्हा मी हे प्रार्थना करत होते, त्याच क्षणी मला दत्त महाराजांनी दिली प्रचिती. तेव्हा तर मी कल्पनाही करू शकत नाही, की मी काय मी काय म्हणजे इमॅजिन पण करू शकत नव्हते, की दत्त महाराज असं प्रचिती देतात. एवढं पाठीशी असतात आणि एवढं आपल्याकडे लक्ष असते. काही लोकांना वाटते, की देव नाही, तर खरंच देव आहेत. ते आपल्या भक्तीवर डिपेंड आहे. आपण आता 2च टाईम नामस्मरण करतो, तर दत्त महाराज एवढं प्रचिती देतात आणि एवढे पाठीशी असतात. तर कित्येक ऋषीमुनी कित्येक वर्ष तपश्चर्या करत बसतात, तर त्यांना तर देव दिसतच असतील. हे तर नक्की आहे. मला दत्त महाराज दाखवून दिले, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मला तेव्हा अंगावर काटा आला होता आणि तिथे जाऊन पोचल्यानंतर हॉस्पिटलमध्ये बघितल्यानंतर तिची अवस्था बघितलो, तर खूप हाल झालं होतं. खूप म्हणजे खूप डेंजर झालं होतं. तिला ICUमध्ये ठेवले होते. आत तिच्या जवळ गेल्या गेल्या मी भस्म काढले, विभूती काढले आणि तिला लावले. तसंच लावत होते तिला. विभूती लावल्या लावल्या तिथं पुढं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याचा विचार करू लागलो. कारण तिथलं हॉस्पिटलचं ते ट्रीटमेंट तिला सूट होत नव्हतं. तिला लगेच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलो आणि त्या हॉस्पिटलमध्ये तिला एक 3-4 दिवस तरी ICUमध्ये ठेवले होते. मी तसंच तिला विभूती लावत होते. तर 4-5 दिवसांनी तिला डिस्चार्ज मिळाला. तिला सगळे रिपोर्ट्स तर नॉर्मल होते, पण तिचा त्रास कमी झाला. तिला बरं वाटू लागलं. तर मी दत्त महाराजांना प्रार्थना केले होते, की तिला बरी होऊ दे. मी मोराळेला येईन. आम्ही सगळे मोराळेला येऊ तुझ्या दर्शनाला. माझ्या बहिणीला मी घेऊन येईन. तर तिला डिस्चार्ज मिळाला आणि ती बरी झाली आणि इकडे आम्ही घेऊन आलो आणि लगेच आम्ही मोराळेला जाऊन आलो बहिणीला घेऊन. ही झालेली सत्य घटना आहे, कधीच न विसरणारी. आपण फक्त दत्त महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवायला पाहिजे.